किंवा काय नेमके यामधले धागेदोरे आहेत त्याचा संपूर्ण सखोल तपास केला जातोय। लाल किल्ल्याच्या मेट्रो स्टेशन जवळ हा भीषण स्फोट झाला आणि ज्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झालेला आहे, काही जण जखमी सुद्धा आहेत। त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आता लोकनायक या रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत, ज्या ठिकाणी जखमींवर उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी ते आता पोहोचल्याची माहिती आहे आणि संपूर्ण या घटनेचा आढावा ते यंत्रणांकडून घेत आहेत। अमित शहा सध्या लोकनायक रुग्णालयामध्ये आहेत, तसंच पोलिसांकडून देखील या संदर्भातली माहिती त्यांनी घेतलेली आहे। या सगळ्या तपासासंदर्भामध्ये त्यांनी माहिती घेतलेली आहे। आपण ही थेट दृश्य पाहतोय। सध्या सगळ्या अँगलनं या सगळ्या घटनेचा तपास सुरू आहे, या स्फोटाचा तपास सुरू आहे। 6:52 I-20 हिंडई कारमध्ये हा स्फोट झाला। दिल्लीच्या स्फोटाच्या घटनेबाबत मोदींकडून दुःख व्यक्त करण्यात आलेलं आहे। दिल्ली स्फोटाच्या घटनेबाबत मोदींकडून दुःख व्यक्त करण्यात आलं। तर मोदींनी यामध्ये मृत पावलेल्या सगळ्या जणांबद्दल दुःख व्यक्त केलेलं आहे आणि लवकरात लवकर जखमींवर उपचार करण्यात येतील असं सुद्धा मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात। तर जे या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या प्रती त्यांनी सांत्वना व्यक्त केलेली आहे। यासह जे जे जखमी झालेले आहेत त्यांना त्वरित लवकरात लवकर मदतही केली जाईल असंही मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात। तर जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना असं मोदींनी म्हटलंय। आज संध्याकाळी दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटामध्ये ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे त्यांच्या प्रती संवेदना। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट। जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना, जखमींना अधिकाऱ्यांकडून मदत केली जात आहे। गृहमंत्री अमित शहा आणि इतर अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। तो वो भी जांच की जा रही है कि गाड़ी जो है वो किस तरफ से, हालांकि वो रास्ता तो उधर से आ रहा है तो रिंग रोड की तरफ से, तो वहां से आगे की तरफ बढ़ रहा था। अब उसके अंदर कितने लोग थे ये पता लगेगा सीसीटीवी फुटेज देखने के बाद में कि आखिर कितने लोग थे। और वहां पर आप देखिए I-20 जिस पर देखिए लाइट डल रही है, एक बार फिर से दिखा देते हैं। वो देखिए I-20 जिस पर लाइट डाली जा रही है यही है जिसके अंदर वो ब्लास्ट कैरी किया जा रहा था, जिसका जो लगेज कैरियर है वो हमारे पास आके गिरा है। और पीछे की तरफ देखेंगे तो गाड़ी खुली हुई है। सामने जो आप देख रहे हैं इसके अंदर फॉरेंसिक टीम के पूरे इक्विपमेंट्स हैं। और ये देखिए लाइट, देखिए एक बार फिर से दिखा देते हैं आपको। ये TV9 पर पहली बार ये दिखाने को ये तस्वीर दिखा रहे हैं। अब आप देख लीजिए I-20 जो है वो आप देखिए गौर से, पहले अंधेरा था लेकिन वहां रोशनी की गई है। इसी I-20 के अंदर वो ब्लास्ट कैरी किया जा रहा था, जिसे अब NIA समेत तमाम जो जांच एजेंसियां हैं वो जांच कर रही है। सफेद रंग की यहां पर आप देखिए I-20 है और सामने जो आपको दिख रहे हैं ये NIA टीम के साथ जो साइंटिस्ट आए थे वो हैं, जिस चीन को मोड़ रहे हैं। दरअसल वो डिक्की है, इसी कार के अंदर अब जांच की जा रही है। तो पूरी इन्वेस्टिगेशन का जो सेंटर है फिलहाल वो ये कार है, जिसके अंदर देखिए लाइट दिखाकर अब देखा जा रहा है। साथ में जो नंबर प्लेट की हम बात कर रहे थे ये देखा जा रहा है कि जो उसका शीट है उस पर कितना असर पड़ा है। जी, हिंडई कार आहे ज्यामध्ये स्फोट झालेला होता, तर तिथे आता तपासणी केली जात आहे। फॉरेन्सिक टीम प्रत्येक या ठिकाणी जे अवशेष आहेत त्याची तपासणी करत आहेत, जेणेकरून हा स्फोट नेमका कसला होता तर या संदर्भातला तपास या ठिकाणी केला जातोय। हेच ती कार आहे ज्यामध्ये स्फोट झालेला होता। या गाडीमधल्या स्फोटानंतर इतर 3 गाड्यांना आग लागली, इतरही गाड्या या ठिकाणी उद्ध्वस्त झालेल्या आहेत। तर याचा तपास केला जातोय। ही गाडी ही नदीम खान नावाच्या व्यक्तीची असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ही गाडी हरियाणाची असल्याची देखील, हरियाणा पासिंगची असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तर या गाडीमध्ये काही स्फोटकं होती की याचा CNG सिलेंडरचा स्फोट झाला या संदर्भात देखील आता तपास केला जात आहे। तर सगळ्या यंत्रणा आता कामाला लागलेल्या आहेत।